नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नीटचा निकाल लागलाय, परंतु मेडिकल शिवाय इतर ॲडमिशन घेताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि जे विद्यार्थी गरीब आहेत परंतु हुशार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सरकार काही मदत करतं का? गरीब असलं म्हणून त्याचा प्रवेश नाकारला जाऊ नये, फी कमी आहे म्हणून त्याचा प्रवेश नाकारला जाऊ नये, यासाठी सरकारच्या योजना काय आहेत, स्कॉलरशिप काय आहेत, या सगळ्या विषयात आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी करिअर मार्गदर्शक आनंद मापुसकर सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नीटचा निकाल लागलाय, सगळ्या घरामध्ये आता प्रवेशाची घाई, आनंद असेल, पेढे वाटण्याचा कार्यक्रम असेल, पण ते सोडलं तर बाकी इतर अभ्यासक्रम खूप आहेत ज्यात एखादा विद्यार्थी गरीब असतो, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसते परंतु हुशार असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या काय काय योजना आहेत? वाटतं की सरकारच्या योजना या भरपूर आहेत. मला वाटतं की त्या सेक्टर वाईज आहेत. काही योजना ज्या आहेत त्या केंद्र सरकारच्या आहेत, त्याचप्रमाणे काही योजना ज्या आहेत या राज्य सरकारच्या आहेत. आता त्यातल्या काही आपण योजना बघू आणि काही योजना ज्या आहेत ह्या अभ्यासक्रमानुसार आहेत. सर्वात महत्त्वाची योजना जी मागच्या वर्षी सरकारने सुरू केली, राज्य सरकारने, ती राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, EBCची जी शिष्यवृत्ती आहे की त्याच्या अंतर्गत त्यांनी टेक्निकल एज्युकेशनमध्ये 10वी नंतरचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, त्याचप्रमाणे 12वी नंतरचा फार्मसीचा डिप्लोमा, 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा, इंजिनिअरिंग डिग्री, फार्मसीची डिग्री, त्याचप्रमाणे आर्किटेक्चरची डिग्री, हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री, त्यानंतर कृषीची पदविका आणि त्याचबरोबरीने कृषीचे पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी जी आहे त्यांचे विविध अभ्यासक्रम, ह्या 4 सेक्टरमध्ये हे जे सगळे अभ्यासक्रम येतात त्यांच्यासाठी त्यांनी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणली. आता ही योजना काय आहे नेमकी राज्य सरकारची, तर याच्यामध्ये त्यांनी 2 अटी घातलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 12वीला किंवा 10वी नंतरच्या प्रवेशासाठी 10वीला किमान 60% गुण असणं आवश्यक आहे, 12वी नंतरच्या प्रवेशासाठी किमान 60% गुण ॲग्रिगेट हे तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि पालकांचं उत्पन्न जे आहे हे पालकांचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि तसा तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला तहसीलदाराचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते असेल तर तुम्ही ह्या 50% फी सवलतीसाठी पात्र ठरता. म्हणजेच आपल्याला माहिती असेल की शासकीय असू दे किंवा खाजगी असू दे, ह्या कुठल्याही अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला जर का प्रवेश घ्यायचा असेल तर फी जास्त असते. त्यामुळे ट्युशन फीमध्ये तुम्हाला 50% जी आहे ही 50% फी सवलत आहे, म्हणजे 50% फी जी आहे ती विद्यार्थ्याने भरायची आणि 50% फी जी आहे ही फी सरकार भरणार आहे. आणि याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट जी आहे, या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे फीचं, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपलं सेव्हिंग बँक अकाउंट काढणं आवश्यक आहे आणि ते सेव्हिंग बँक अकाउंट काढल्यानंतर त्याच्याबरोबरीने ते सेव्हिंग बँक अकाउंट आधार कार्डाला लिंक केलं पाहिजे. कारण ही जी सगळी फी जी आहे ही फी संस्थाचालकांच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही आहे, तर ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आणि ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा झालेली फी म्हणजे 50% मधली 25% फी जी आहे, म्हणजे 50% मधली निम्मी फी जी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत जमा होईल विद्यार्थ्याच्या अकाउंटला. उरलेल्या सेकंड टर्मची जी फी आहे ती सेकंड टर्मची फी 31 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्याच्या अकाउंटला जमा होईल. म्हणजे मला वाटतं की जे हुशार विद्यार्थी आहेत, 60%पेक्षा जास्त गुण आहेत आणि ज्यांची पालकांची उत्पन्न जे वार्षिक आहे ते 6 लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना 50% फी सवलत हा मोठा दिलासा जो आहे हा मिळालेला आहे. सर, आत्ताच नीटचा निकाल लागलाय, बरेच विद्यार्थी आता महाराष्ट्रातून डॉक्टर व्हायला शिकायला त्या ठिकाणी जातील, तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा दिलासा आहे? मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आहे, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा दिलासा आहे. फक्त आपल्याला माहिती असेल की मेडिकलची फी ही भरपूर असते आणि त्याच्यामुळे मग मेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी ही सवलत अशी आहे की जे MBBS किंवा BDS अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील विद्यार्थी किंवा BMS वगैरे, तर त्याच्यासाठी जे कर्ज घेतील, त्यांच्या फी 10 लाख कधी 12 लाख इतके असतात, तर त्यांच्यासाठी जे कर्ज घेतील त्या कर्जावरचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट सरकार भरणार आहे. अशा प्रकारची योजना आहे. त्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही सवलत लागू आहे. आता आपण बघितलं की ट्युशन फी भरली, पण अनेक विद्यार्थी जे आहेत ते ग्रामीण भागातले असतात आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी विशेषतः पुढील उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये येतात. मग त्यांचं वसतिगृह, मग वसतिगृहाची फी कोण भरणार? तुम्ही शिक्षणाची तर सोय केली, पण वसतिगृहाची सोय कोण करणार? तर त्यासाठी राज्य सरकारने मागच्याच वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत 10 महिन्यासाठी जर का तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये येणार असाल तर तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना अशी जी रक्कम जी आहे ती जमा होईल आणि इतर शहरांमध्ये जर का जाणार असाल तर 2,000 रुपये प्रति महिना अशी वसतिगृह निर्वाह योजना हीच लागू केलेली आहे. ही लागू कोणासाठी केलेली आहे? पुन्हा एकदा आपण बघितलं पाहिजे की ही लागू केलेली आहे अल्पभूधारक शेतकरी जे आहेत ते किंवा नोंदणीकृत मजूर आहेत त्यांच्यासाठी ही वसतिगृह योजना जी आहे ती लागू केलेली आहे. त्याला काही मार्कांची अट नाही, पण
अटी ज्या आहेत त्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा तो मुलगा असला पाहिजे, मुलगा मुलगी, किंवा तो नोंदणीकृत मजूर जो आहे तो असला पाहिजे. तर त्यांच्यासाठी ह्या 2 स्कीम प्रामुख्याने आपल्याला म्हणता येईल की व्यावसायिक अभ्यासक्रमांना ज्यांना प्रवेश घ्यायचा आणि ज्याची फी जास्त आहे तर ही खूप मोठी दिलासा देणारी आहे आणि राज्य सरकारने ह्या 2 स्कीम खूपच चांगल्या पद्धतीने आणलेल्या आहेत. या स्कीमसाठी, या योजनेसाठी जर का विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन करायचं असेल तर कुणाकडे गेलं पाहिजे, अर्ज कुठे केला पाहिजे आणि कधीपर्यंत केला पाहिजे? आता ह्याच्यासाठी एक DBTची पोर्टल जी आहे ती महाराष्ट्राचा माहिती व तंत्रज्ञान विभाग जे आहे ते तयार करते. साधारणतः 1 महिनाभरात ती तयार होईल अशी सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे. पण त्यामुळे ती तयार होईल. समजा झाली नाही तोपर्यंत तरीसुद्धा जेव्हा तुम्ही फी भरलेली असेल 50% फी जी आहे तीच फक्त स्वीकारण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे 50% फी फक्त विद्यार्थ्यांनी भरायची आहे. ती पोर्टल तयार झालं की त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्या पोर्टलवरून विद्यार्थ्यांनी आपली माहिती जी आहे ही माहिती भरायची आहे आणि ती सगळी माहिती भरून विद्यार्थ्यांनी अपडेट केली की 50% पैसे जे आहेत फीचे हे त्यांच्या अकाउंटला जमा होतील. अच्छा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने ती माहिती तिथे भरून, पण ते आता पोर्टल जे ते तयार होण्याच्या स्थितीत आहे. ते एक साधारणतः 15-20 दिवस ते महिनाभराच्या अंतरात ते तयार होईल आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे. पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी 2-3 गोष्टी नक्की केल्या पाहिजेत. मला वाटतं स्वतःची कागदपत्र. बरं, ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ह्या दोन्ही योजना सर्व जाती धर्मांसाठी, म्हणजे खुल्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत कुठल्याही जाती धर्माचा असला तरी सुद्धा त्याला लागू आहेत. विशिष्ट जातीची वगैरे अट त्याला काही नाही आहे. त्यामुळे सर्व जाती धर्मातले विद्यार्थी ह्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. तातडीने आपण केलं पाहिजे ते म्हणजे आपण तहसीलदार कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला पालकांचा तो आणून ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे मला वाटतं की स्वतःचं बँक अकाउंट विद्यार्थ्याचं आणि ते बँक अकाउंट आधार लिंक करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 10वी झालेले विद्यार्थी आहेत असे, आणि 10वी नंतर अशा काही योजना आहेत का की जेणेकरून विद्यार्थ्यांना असा लाभ मिळू शकतो? आता 10वी नंतरची योजना, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जी आहे ती 10वीच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. त्यामुळे 10वीचे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत ते त्याला जाऊ शकतात. त्यानंतर पोस्ट मेरिट, म्हणजे आता याच्या स्कॉलरशिपचे किती प्रकार आहेत, भरपूर आहेत. आता ज्यांना तांत्रिक शिक्षणाकडे जायचं आहे तर तांत्रिक शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना जी आहे ती टेक्निकल आपलं TFW म्हणण्याची स्कीम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ट्युशन फी वेवर स्कीम जी आहे तर ती स्कीम आहे. तर याच्या माध्यमातून काय होतं, पुन्हा एकदा 6 लाखापर्यंत उत्पन्नाची अट आहे. याला गुणांची अट नाही आहे, पण ह्याला मेरिटनुसार ॲडमिशन दिलं जातं. म्हणजे साधारणतः असं आहे की प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, खाजगी असू दे सरकारी असू दे, 5% जागा ज्या एक्स्ट्रा भरण्याची परवानगी त्यांनी संस्थाचालकांना दिलेली असते. 5% तुम्ही जागा भरायच्या, त्या 5%च्या बदल्यामध्ये 5% गुणवंत विद्यार्थ्यांना तुम्ही ॲडमिशन द्यायचं की ज्यांचं उत्पन्न जे आहे ते 6 लाखापेक्षा कमी असेल अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना. आणि त्यांची संपूर्णपणे, इथे आपण बघितलं शाहू महाराज आहे त्याच्यामध्ये 50%, पण 100% ट्युशन फी माफ असणारी ही ट्युशन फी वेवर स्कीम जी आहे AICTची, ही फक्त टेक्निकल अभ्यासक्रम म्हणजे 10वी नंतरचे डिप्लोमा, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असेल तर ह्यांना लागू आहे. आणि ह्यासाठी जेव्हा ऑप्शन फॉर्म आता विद्यार्थी भरतील, आजपासून ऑप्शन फॉर्म भरायची इंजिनिअरिंगची सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला माहिती असेल की शाखा, त्या इंजिनिअरिंगच्या शाखा त्याचप्रमाणे कॉलेजेस याच्यासाठी ट्युशन फी वेवर स्कीमचे वेगळे चॉईस कोड दिलेले आहेत. तो चॉईस कोड भरून आपण त्याच्यामध्ये ॲप्लाय करू शकता आणि आपल्या मेरिटनुसार आपल्याला ॲडमिशन मिळतील. साधारणतः 6 ते 7 हजार जागा इतक्या ह्या ट्युशन फी वेवर स्कीमच्या माध्यमातून पहिल्या वर्षी इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी उपलब्ध विद्यार्थ्यांना असतील. डिप्लोमासाठी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात साधारणतः जागा ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. हे 6 लाख आई वडील या दोघांचे मिळून मिळून असलं पाहिजे उत्पन्न. त्याच्याबरोबर आणखी एक प्रश्न की हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लगेच जेव्हा ॲडमिशन होईल विद्यार्थ्यांचं त्यावेळेला सबमिट करणं आवश्यक आहे की जेव्हा ही स्कीम ऑनलाईन? आता कसं आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असतं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही ते सादर करणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये. आणि संबंधित कॉलेजला भेटायला पाहिजे त्यासाठी, म्हणजे डॉक्युमेंट सबमिशनसाठी का कुठे? नाही, आता याच्यामध्ये तुम्हाला जर का म्हणजे तुम्हाला त्या स्कीमचा जर का फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला सेंट्रलीच त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करायला लागतं. तर ट्युशन फी वेवर स्कीम जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रली ॲप्लिकेशन रिसिप्ट सेंटर्स असतात, तिथे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय केले जातात. त्यामुळे तिथेच तुम्हाला दाखवायला लागतात, प्रत्येक कॉलेजमध्ये दाखवायची काही गरज नाही. अच्छा, 10वी नंतर वेगवेगळे व्होकेशनल कोर्स असतात, तर अशा काही कोर्ससाठी जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा त्यालाही ही सवलत लागू असेल? आता व्होकेशनल आपण प्रामुख्याने जर का बघितलं तर 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे जास्त आहेत आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, डिप्लोमा. आता त्यापेक्षा जास्त चॉईसेस नाही आहेत, कारण सगळे व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत मोस्टली हे सगळे अभ्यासक्रम 12वी नंतर आहेत आणि त्यामुळे 10वी नंतर मग डिप्लोमा, इंजिनिअरिंग याच्या व्यतिरिक्त कुठले अभ्यासक्रम आहेत तर ITI आहे. पण मुळात ITIची सुद्धा फी जी आहे
ही फी अतिशय कमी आहे आणि तिथे सुद्धा SC ST OBC विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत तुम्हाला आहे. त्यामुळे तिथे काही फी माफी करण्याची वगैरे गरज नाही. त्यामुळे ITIची मुळातच फी कमी आहे. त्यामुळे मला वाटतं की तिथे तशा प्रकारची काही आवश्यकता नसल्यामुळे तशा प्रकारच्या फी माफीच्या योजना स्पेशलाइज काही नाही आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम काही 10वी नंतर विशेष नाही आहेत. हे ॲग्रिकल्चर, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट हे सगळे जे स्पेशलायझेशन्स येतात हे सगळे स्पेशलायझेशन्स तुम्हाला 12वी नंतर येतात. त्यामुळे ती ही अभ्यासक्रमाची म्हणजे शिष्यवृत्तींची योजना आहे. याच्यापूर्वी ॲग्रिकल्चरसाठी मला वाटते सवलत नव्हती, परंतु आता नव्याने सरकारने ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं की आता जो परवा त्यांनी GR काढला सरकारने त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय आलं की पूर्वीसुद्धा अभ्यास होते पण काही विशिष्ट अभ्यासक्रमांनाच होते, पण आता त्यांनी कृषीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सर्वांसाठी ही योजना लागू केलेली आहे. त्याचप्रमाणे जी नवीन दुरुस्ती जी केलेली आहे त्या नवीन दुरुस्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की आता काही विद्यार्थी जे आहेत ते डिप्लोमा पूर्ण करतात आणि डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ॲडमिशन घेतात. तर त्या केसमध्ये 50% मार्क जर का तुम्हाला डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतील आणि तुम्ही जर का डिग्री इंजिनिअरिंगला गेलात तरीसुद्धा तुम्हाला शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल, त्याचं तुम्हाला बेनिफिट घेता येईल. म्हणजे डिप्लोमातून तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला जाणार असाल तरीसुद्धा ह्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. जे विद्यार्थी जे आहेत ते दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्कांची अट नाही. त्यामुळे तुम्हाला थोडे कमी मार्क असेल 60% आणि दिव्यांगत्वाचं जर का प्रमाणपत्र असेल तर असे विद्यार्थी जे आहेत हे 6 लाखाच्या आतील उत्पन्न गटातले असतील तर त्यांना ह्या शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा फायदा घेता येईल. जसं तुम्ही ॲग्रिकल्चर सांगता तसं पॉलिटेक्निक करून सुद्धा डायरेक्ट सेकंड इयरला विद्यार्थी ॲडमिशन घेतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा लाभ मिळू शकतो. हो बरोबर आहे. यापूर्वी दिव्यांगांना जी अट होती ती शिथिल करण्यात आली. याशिवाय आणखी कुठल्या स्कीम आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो? नाही, आता एक जी आहे ती हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर तेव्हा त्याच्या सेंट्रल सेक्टर स्कॉलरशिप योजना आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. आणि त्याची माहिती जर का आपल्याला पाहिजे असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक स्कॉलरशिपचं पोर्टल आहे, scholarships.gov.in नावाचं पोर्टल आहे. आता ह्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर आपण बघू की खूप वेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत. मग काही मायनॉरिटीच्या आहेत. मग मायनॉरिटीमध्ये सुद्धा आपण जर बघाल तर प्री मॅट्रिक म्हणजे शालेय शिक्षणासाठी काही आहेत आणि पोस्ट मॅट्रिक म्हणजे 10वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी आहेत. एक टेक्निकल एज्युकेशनसाठी तुम्हाला जायचं असेल तर मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप योजना आहे की त्याच्यासाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. मायनॉरिटीमधले असणारे जे विद्यार्थी आहेत ते हे सगळे रिलिजियस मायनॉरिटी जे आहेत म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा मग शीख अशा धर्मियांसाठी जे आहेत, नवबौद्ध अशा धर्मियांसाठी ह्या प्रकारची स्कीम आहे ती मायनॉरिटीच्या अंतर्गत ते विद्यार्थी घेऊ शकतात. त्याचबरोबरीने हायर एज्युकेशनमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेंट्रल सेक्टर स्कीम जी आहे ती त्याच्यासाठी एलिजिबल कोण होतं? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल कोणीही कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांना 12वी नंतर प्रवेश घ्यायचा असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांची एक अट जी आहे की बोर्डाकडनं ते टॉप 20% जे असतात त्या मुलांची नावं घेतात. त्या टॉप 20% नावं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा कोटा ठरलेला असतो. महाराष्ट्रात साधारणतः 7,000 विद्यार्थी जे आहेत या स्कीमच्या अंतर्गत येतात. त्याच्यामध्ये सुद्धा 50% आरक्षण असतं आणि 50% खुल्या वर्गासाठी असतात. आणि ह्या स्कीममध्ये किंवा ह्या 15% म्हणजे तुम्ही ह्या स्कॉलरशिपला निवड झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटसाठी साधारणतः 10,000 रुपये पर ॲनम म्हणजे तुम्हाला दरवर्षी 10,000 रुपये इतकी स्कॉलरशिप जी आहे ती सेक्टर स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला प्राप्त होते. आणि जर का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला गेला असाल म्हणजे BA, BCom, BSc करून तर पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला दरवर्षीही साधारणतः 20,000 रुपयाची स्कॉलरशिप तुम्हाला सेक्टर स्कॉलरशिपमधून मिळते. अच्छा, खरं तर भरपूर स्कॉलरशिपच्या स्कीम आहेत ज्याचा विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेऊ शकता. स्कॉलरशिप संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की विचारा. ब्रेकनंतर 02266102116 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. 10वी-12वी झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपच्या कुठल्या संधी आहेत, तुम्हाला कुठली स्कॉलरशिप मिळू शकते या सगळ्या विषयात आपण जाणून घेतोय. आनंद बापुस्कर सर आपल्यासोबत आहेत. सध्या आपल्याला शलाका पाटील बोलत आहेत कोल्हापूरहून. शलाकाताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. मला 12वीमध्ये 74% पडलेले आहेत. मला BSc ॲग्रीमध्ये करिअर करायचं आहे, त्यासाठी कोणती स्कॉलरशिप मिळू शकते का? बरोबर. मला वाटतं की आपण जो पहिला उल्लेख केला की राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जी आहे ती ॲग्रिकल्चरसाठी लागू आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मार्कशीट जे आहे तेच आणि त्याचबरोबरीने 6 लाखापेक्षा कमी उत्पन्न पालकांचं आहे याचा जर का दाखला तहसीलदारांचा घेऊन गेला तुम्हाला तर ती स्कॉलरशिप मिळेल. ॲडमिशन प्रोसेस सध्या चालू आहेत.
महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्चच्या वेबसाईटवर गेलात, तिथून सेंट्रलाइज ॲडमिशन कसे आहेत त्याचे टप्पे जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील आणि ते ॲडमिशन प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि त्याच्यानंतर 50% फी तुम्हाला भरायला लागेल आणि 50% फी जी आहे ती सरकार तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑगस्ट आणि जानेवारी या 2 टप्प्यामध्ये जमा करेल. आणखी एक प्रश्न, साधारणतः सर विद्यार्थी विज्ञान सायन्स शाखेकडे खूप मोठ्या प्रमाणात जात असतात आणि त्याचा खर्चही खूप असतो, कारण प्रॅक्टिकल असतात, साहित्य वेगवेगळी खरेदी असते. तर बेसिक सायन्स शिकताना अशा काही स्कॉलरशिपच्या योजना आहेत का? नक्की, खूपच चांगली योजना जी आहे गेल्या 4-5 वर्षापासून विद्यार्थ्यांना आहे. साधारणतः आपण बघितलं की हुशार विद्यार्थी आहेत, हे हुशार विद्यार्थ्यांचा कल साधारणतः हा एकतर ॲप्लाइड सायन्सेस म्हणजे IITला जाण्याचा असतो किंवा इंजिनिअरिंगला जाण्याचा असतो किंवा मेडिकलला जाण्याचा असतो आणि आपल्याला माहिती असेल की जगभरामध्ये बेसिक सायन्समधलं रिसर्च जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे नॅचरल आणि बेसिक सायन्स या 2 ह्याच्यामधलं. तर विद्यार्थ्यांनी, हुशार विद्यार्थ्यांनी त्याकडे जावं ह्यासाठी जी एक योजना इन्स्पायरची आहे त्याच्यामध्ये पहिले 1% विद्यार्थी जे 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत आलेले असतात आणि ते बेसिक आणि नॅचरल सायन्सला जातात, म्हणजे ते आर्किटेक्चर किंवा फार्मसी ह्या किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा ॲप्लाइड सायन्सकडे न जाता जे बेसिक सायन्सकडे असतील या विद्यार्थ्यांना दरवर्षी बेसिक सायन्सकडे गेल्यावर त्यांना 80,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे की ती त्यांनी स्कॉलरशिप जी आहे ती त्यांच्या शिक्षणासाठी वापरायची, काही पुस्तकासाठी वापरायची, अशा प्रकारची एक स्कॉलरशिप आहे. त्याचबरोबरीने ज्यांनी नीट दिलेली आहे, जेई मेन, जेई ॲडव्हान्स, त्याच्याबद्दल आपण बोलूया. एक छोटासा फोन येतोय, कल्याणी गरड बोलतायत उस्मानाबादून. कल्याणी ताई, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो. हां बोला. हा, मी सिव्हिल डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे पॉलिटेक्निक. हां, मला आता 88.06 ॲग्रिगेट आलेले आहेत. तर मग मला विचारायचं होतं की डायरेक्ट सेकंड इयरला आम्हाला ॲडमिशन घेतल्यावरती PFWSला अप्लाय करता येतो का? डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतल्यावरती PFWSला अप्लाय करता येतो तुम्हाला. ट्युशन फी वेवर स्कीमला अप्लाय करता येतो, त्याच्यासाठी एक सेपरेट डिव्हिजन असते आणि तुम्हाला आता जे डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर तुम्ही बघाल तर त्याच्या संदर्भातली सगळी डिटेल माहिती आहे, पण तुम्हाला TFWSसाठी तुम्हाला प्रवेश घेता येतो, काही प्रॉब्लेम नाही. मग अशी आपण तो मुद्दा म्हणत होतो की बेसिक सायन्समध्ये ज्या पदव्युत्तर आहेत त्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये पदवी शिक्षण जर का चांगले विद्यार्थी येणार असतील, हुशार विद्यार्थी असं येणार असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून इन्स्पायर नावाची योजना आहे. आणि त्याचबरोबरीने नायसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, त्याबरोबरीने ज्याने टॅलेंट सर्च स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पहिले आलेले असतील, ऑलिम्पियाड जी असतात त्या ऑलिम्पियाडमध्ये ज्यांना चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळालेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ही इन्स्पायर नावाची जी हे आहे ती स्कॉलरशिप मिळते आणि त्याच्या माध्यमातून 80,000 रुपये जे आहेत हे 80,000 रुपये प्रति वर्षी त्यांना मिळतात. त्यामुळे ही खूप चांगली योजना आहे. देशामध्ये चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट घडावेत, शास्त्रज्ञ घडावेत यासाठीची आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला चांगल्या लॅबोरेटरीजमध्ये, अद्ययावत लॅबोरेटरीजमध्ये शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधीसुद्धा याच्या अंतर्गत तुम्हाला दिली जाते. आपल्याला आणखी एक फोन आहे, शिर्डीहून गोकुल नवळे बोलतायत. गोकुळजी, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा होता की डिप्लोमा माझा कम्प्लीट झालाय, तर इंजिनिअरिंग साठी कुठल्या प्रकारच्या स्कॉलरशिप डायरेक्ट सेकंड इयर? अच्छा, तो पॉलिटेक्निक झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जी चर्चा केली त्याच्याप्रमाणे तुम्हाला ट्युशन फी वेवर स्कीम सुद्धा आहे, त्याच्या अंतर्गत सेपरेट डिव्हिजनमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो. किंवा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जी आहे, तुम्हाला जर का 50% मार्क डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 50% फी माफीची सवलत जी आहे ही तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला सुद्धा लागू आहे. ह्या दोन्ही योजना ज्या आहेत ह्या शिष्यवृत्तीच्या, ह्या डिप्लोमा टू डिग्री ह्या दोघांनाही लागू आहे. पण डिप्लोमाला त्यांना ॲग्रिगेट 60% हवं का 50%? डिप्लोमासाठी 50%. अच्छा, 50% डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला 50% मार्क ही अट आहे. अच्छा, आणखी एक, बऱ्याच वेळेला या कोर्सबरोबर मोफत प्रशिक्षण योजना अशा आणखी चांगल्या योजना असतात, तर त्या विद्यार्थ्यांबद्दल काय माहिती सांगाल? नाही, म्हणजे आपल्याला लक्षात असेल की ह्या स्पर्धांना, म्हणजे आपण प्रामुख्याने जर का विचार केला तर 12वीच्या नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश जे आहेत हे प्रवेश तुम्हाला प्रवेश परीक्षेमार्फत दिले जातात. त्यांची तयारी करणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे मग IITची जी प्रवेश परीक्षा असेल किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगची प्रवेश परीक्षा, मेडिकलची प्रवेश परीक्षा ज्या आहेत ह्याच्यासाठी स्पेशल कोचिंग जे आहे ते SC STच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याची योजना आहे. बार्टीच्या अंतर्गत हे प्रशिक्षण जे आहे हे दिलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला लक्षात असेल की सिव्हिल सर्व्हिसेसच्या ज्या परीक्षा आहेत, म्हणजे IAS IPS असं तुम्हाला जर का अधिकारी व्हायचं असेल तर त्याच्यासुद्धा योजना ज्या आहेत ह्या बार्टीच्या मार्फत केल्या जातात. त्यामुळे अशा प्रशिक्षण योजना ज्या आहेत ह्या प्रशिक्षण योजनांसाठी आपण बार्टीची वेबसाईट जी आहे ही आपण बघितली पाहिजे, त्याच्या माध्यमातून काही आहेत तिथून आपल्याला ही सगळी माहिती मिळू शकते. आपल्याला आणखी एक फोन आहे, उपेंद्र राठोड बोलतायत पुसदरून. उपेंद्रजी, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला.
नमस्कार सर, मी सौरभ भूपेंद्र राठोड बोलत आहे, विदर्भ यवतमाळ डिस्ट्रिक्टकडून. हा बोला. सर, मला यावेळेस नीटमध्ये 309 मार्क मिळाले सर. अच्छा. तर माझा हा प्रश्न होता, मला नीट थ्रू MBBS मेडिकल कॉलेज मिळू शकेल का? आणि पुन्हा सर दुसरा प्रश्न हा, जर मला ऍडमिशन मिळाली तर सर मला त्यामध्ये काही फीज वगैरे किंवा एज्युकेशन लोन आहे त्यासाठी मी पात्र राहील का? नाही, बरोबर. मगाशी आपण बघितलं की त्यांना मिळू शकेल का, तर आता हे मार्कांच्यावर आधारित आहे. आणि मगाशी जसं आपण बातम्यांमध्ये ऐकलेलं असेल की जसं आता नॅशनल लेवलची मेरिट लिस्ट तयार झालेली आहे, स्टेट लेवलची मेरिट लिस्ट तयार होईल. स्टेट लेवलची मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला स्टेटमध्ये तुम्ही तुमच्या रिजनमध्ये आणि स्टेट लेवलला ओव्हरऑल कितव्या नंबरवर आहात हे लक्षात येईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किती जागा आहेत, तुम्ही किती बसताय हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे प्रवेश मिळणार नाही मिळणार हे तुमच्या मार्कांवर आणि विद्यार्थी ज्याप्रमाणे ऑप्शन देतील त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे असं कोणी सांगू शकणार नाही ह्याच कॉलेजला मिळेल, ते त्या टप्प्यावर कळेल. आणि जसं त्यांनी उल्लेख केला की स्कॉलरशिप आणि त्याचबरोबरीने त्यांनी जो उल्लेख केला की आम्हाला काही स्कॉलरशिप आहे का, तर मेडिकलच्या फी या भरपूर असतात. त्यामुळे MBBS किंवा BDSला त्यांना जर का प्रवेश प्रायव्हेटला मिळाला आणि कुठे, तर त्याच्यासाठी त्यांनी जो कर्ज घेतलेला असेल त्या शिक्षणासाठी त्याच्यावरचा इंटरेस्ट जो आहे हे इंटरेस्ट सरकार भरेल. अशा प्रकारची योजना जी आहे ही मेडिकलसाठीची आहे. बऱ्याच वेळेला आदिवासी विद्यार्थी असतात, मागास विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सरकारच्या खूप योजना आहेत. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कसं ॲप्लिकेशन करावं? बरोबर. आपण जर का महाराष्ट्र सरकारच्या ट्रायबल डेव्हलपमेंट या विभागाच्या वेबसाईटवर जर का गेला तर अशा योजना आपल्याला नक्की बघायला मिळतील. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बघतो की SC आणि ST हे म्हणजे ST हे ट्रायबल आहे, तर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षण जे आहे ते बऱ्यापैकी फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. पण त्याचबरोबरीने मगाशी आपण बघितलं की राहण्याची व्यवस्थेचं काय. हो बरोबर. राहण्याची व्यवस्था काय आहे आणि ती कुठे असू शकते ते आपण बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ द्या. ब्रेक नंतर लगेच परत येतोय पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आर्थिक अडचणीमुळे कुणाचं शिक्षण थांबू नये यासाठी सरकारच्या काय काय योजना आहेत, काय काय स्कॉलरशिप आहेत या विषयावर आपण बोलतोय. सर, आपण बऱ्याच योजनांबद्दल बोलतो, पण बऱ्याच वेळेला प्रायव्हेट स्कॉलरशिप असतात. तर अशा स्कॉलरशिप कुठल्या कुठल्या असतात, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कसं ॲप्लिकेशन करायचं? बरोबर. आपण बघतो की समाजामध्ये म्हणजे काही उद्योजक जे आहेत ते उदाहरणार्थ महिंद्रा जे आहेत हे महिंद्रा अँड महिंद्रा साधारणतः डिप्लोमा इंजिनिअरिंगचे आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्यांच्या काही स्कॉलरशिप्स असतात ते आहेत. त्यामुळे काही उद्योजकांकडून स्कॉलरशिप दिल्या जातात. उदाहरणार्थ मुलींच्या शिक्षणासाठी फेअर अँड लवली जी आहे ती पण एक स्कॉलरशिप योजना देते. त्यांच्या वेबसाईटवर गेलं तर तिथूनही आपल्याला बघायला मिळतं. विविध ज्ञाती समाज जे आहेत, विविध जाती ज्ञाती, तर या समाजाद्वारे सुद्धा त्या ज्ञाती समाजासाठी सुद्धा विविध प्रकारची स्कॉलरशिप जी आहेत किंवा शिक्षणासाठी मदत जी आहे ही केली जाते. त्यामुळे तिथूनही आपण मला वाटतं की माहिती मिळू शकतो आणि त्यासाठी वर्तमानपत्र वाचलेली तर त्याच्यामधून प्रसिद्धी दिली जाते त्यांना, त्यामुळे तिथूनही आपल्याला करता येतं. त्यानंतर जर का आपल्याला अधिक काही जणांचं जे आहे ते इंटरेस्ट फ्री एज्युकेशन लोन दिलं जातं. सक्सेरिया फाउंडेशन म्हणून जे आहे तर त्यांची अशी योजना आहे की ते तुम्हाला उच्च शिक्षणासाठी तुम्हाला लोन दिलं जातं, एज्युकेशन लोन, पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट कुठल्याही प्रकारचं घेतलं जात नाही. तर तुम्ही जे पैसे त्यांच्याकडनं घ्याल तेच तुम्ही रिटर्न करणं आवश्यक आहे. अशा विविध प्रकारच्या मला वाटतं की योजना ज्या आहेत त्या शिष्यवृत्तीच्या, काही प्रमाणात एज्युकेशन लोनच्या ह्या उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी जरूर फायदा घ्यावा. स्वतःची कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र व्यवस्थित, ऐन वेळेस काय होतं तुम्ही पात्र असता पण तुमच्याकडे कागदपत्र नसतात आणि कागदपत्र नसतील आणि ठराविक मुदतीत तुम्ही अप्लाय केलं नाहीत तर मग तुम्हाला त्या शिष्यवृत्तीचा किंवा त्या स्कॉलरशिपचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे ते विद्यार्थ्यांनी जरूर मला वाटतं की बघितलं पाहिजे. आणि मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा भरपूर स्कॉलरशिप असतात. त्या मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा स्कॉलरशिप आहेतच. म्हणजे अनेक ठिकाणी तर रिझर्वेशन आहेत, 30% मुलींना रिझर्वेशन टेक्निकल एज्युकेशनमध्ये आहेत. त्यामुळे तिथूनही स्कॉलरशिप आहेत शिक्षणाच्या, त्या पण मला वाटतं की मुलींसाठी ज्या आहेत त्या पण योग्य पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. बरोबर आहे. भरपूर स्कॉलरशिप आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी नक्की फायदा घ्यावा, जेणेकरून आपल्या शिक्षणामध्ये अडसर येणार नाही आणि आपले शिक्षणाचा वेग आहे, शिक्षणाची गती आहे ती प्रगती अखंडपणे अविरतपणे सुरू राहील. मापुसकर सर, आपण इथे आलात आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. आता इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेची घाई सुरू झाली आहे. 2 दिवसापूर्वी त्याचे फॉर्म सुटलेत. त्याच्यामुळे त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, ॲडमिशन भरताना काय काळजी घ्यावी, फॉर्म भरताना काय काय टप्पे असतात, या सगळ्याविषयी आपण उद्या बोलणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ येणार आहेत. त्यामुळे उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. करिअर मंत्रच्या आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो, परंतु सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.